खबरों में क्या है आपके लिए खास? धन्यवाद अध्यक्ष महोदय। सन 2024-25च्या पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी मी आज इथे उभी आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग पृष्ठ क्रमांक 40 बाब क्रमांक 48 मागणी क्रमांक H5 आणि पृष्ठ क्रमांक 41 बाब क्रमांक 49 मागणी क्रमांक H6। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये चिंचोटी भिवंडी मार्ग या मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। म्हणजे आपण लहान असताना एक गाणं म्हणायचो, होडी माझी चालली डुलत डुलत, वरती आकाश खाली पाणी। तर आता त्या रस्त्यावरून जाताना अशी अवस्था होते की गाडी माझी चालली डुलत डुलत असंच आपोआप तोंडामधनं येतं। तर अध्यक्ष महोदय, या मार्गावरती इतके प्रचंड मोठे खड्डे झालेले आहेत की त्या मार्गावरच्या अपघातांचं प्रमाण हे वाढलेलं आहे। अपघातांमध्ये मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। तिथले स्थानिक, तिथले विद्यार्थी हे रोज अशा ह्या त्रासाला सामोरं जात आहेत। शिवाय भिवंडीमध्ये लॉजिस्टिक हब असल्यामुळे त्या मार्गावरून खूप मोठे मोठे अवजड वाहनं प्रवास करत असतात। तर हा मार्ग लवकरात लवकर दुरुस्त व्हावा आणि या मार्गा दुरुस्त होण्यासाठी ज्या अडचणी आहेत, तिथे सुप्रीम नावाची कंपनी आहे ज्यांना टोल वसूल करण्यासाठी करार केला गेला होता त्यांच्याबरोबर, ते कोर्टात गेल्या असल्यामुळे हा मार्ग रखडलेला आहे। तर माझी अध्यक्ष महोदयांच्या मार्फत मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी करावी आणि त्यांच्या सकारात्मक मध्यस्थीने मार्ग निघून ह्या चिंचोटी भिवंडी मार्गाचा रस्ता हा लवकरात लवकर निर्माण करावा अशी मागणी मी या निमित्ताने अध्यक्ष महोदय करते। आणि या रस्त्याच्या फक्त रस्ता करून चालणार नाही अध्यक्ष महोदय, कारण की वारंवार या रस्त्यावरती खड्डे होत आहेत। तर या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याआधी सॉइल स्टॅबिलायझेशन करणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तर हा मुद्दा मी लक्षात आणून देते अध्यक्ष महोदय आणि मंत्री महोदयांना परत तुमच्या मार्फत विनंती करते की त्यांनी मध्यस्थी करून या प्रकरणामध्ये तोडगा काढावा। तसंच अध्यक्ष महोदय, माझ्या वसई मतदारसंघामध्ये गोखिवरा आणि माणिकपूर ह्या खूप रहदारीचे हे मार्ग आहेत आणि तिथे रस्ता अरुंद असल्यामुळे रोज वाहतूक कोंडी होते। तर इथे पूल असणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय। माणिकपूरला दोन्ही बाजूला रस्त्याच्या हेरिटेज इमारती असल्यामुळे तिथे रस्ता रुंदीकरण करता येत नाहीये, त्यामुळे तिथे पूल असणं खूप गरजेचं आहे अध्यक्ष महोदय। तसंच वसई तालुक्यामध्ये सेशन कोर्टाच्या इमारतीचं काम हे प्रलंबित आहे। 2 दिवसापूर्वीच या इमारतीसाठीच्या जमिनीचा प्रश्न सुटलेला आहे। त्या फायलीवर माननीय मुख्यमंत्र्यांची सही झालेली आहे। तर आता या जमिनीवरती लवकरात लवकर न्यायालयाची इमारत बांधून पूर्ण व्हावी आणि वसईतल्या लोकांना दिलासा देण्यात यावा अध्यक्ष महोदय। पुढचा विभाग आहे सार्वजनिक आरोग्य विभाग, पृष्ठ क्रमांक 91 बाब क्रमांक 114 पूरक मागणी R1। शासनाच्या आरोग्य विभागाने जून 2014 मध्ये वसईतील नवघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यास मंजुरी दिलेली आहे। मात्र या रुग्णालयाच्या जागेची पुनर्मोजणी करण्याचा प्रस्ताव उप अधीक्षक भूमी अभिलेख वसई यांच्याकडे प्रलंबित असल्याने यावर अद्यापही काही कार्यवाही झालेली नाहीये। तर शासनाने यात लक्ष घालून लवकरात लवकर हे 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय वसईतल्या लोकांसाठी तिथे तयार करावं आणि वसईतल्या नागरिकांना दिलासा द्यावा अध्यक्ष महोदय। तसंच विरार येथे ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव प्रलंबित आहे। 30 खाटांच्या रुग्णालयासाठी 7/3/2024 रोजी 24 कोटी रुपये अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली होती, परंतु नागरिकांच्या मागणीनुसार आणि तिथली वस्तुस्थिती पाहून 30 खाटांचं हे रुग्णालय अपुरं पडणार आहे। विरारच्या रुग्णालयामध्ये लांबून लांबून ग्रामीण भागातली लोक इलाजासाठी येतात। पूर्ण वसई तालुका, बाजूचा वाडा तालुका, पालघर तालुक्यामधलीही लोक तिथे येतात इलाजासाठी। तर त्यामुळे तिथे 100 खाटांचं रुग्णालय व्हावं आणि तेही लवकरात लवकर त्याचं काम पूर्ण व्हावं अशी मागणी मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत करते आहे। मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद।